इसे बीच मिस्टर बालाराम बजागे, इनका आगमन आपका हार्दिक स्वागत है। चलिए खेल की शुरुआत करनी है। प्लीज खिलाड़ियों से रिक्वेस्ट है कि आप समय के मामले में प्लीज सहयोग करें। सलामी बल्लेबाज कोई परिवर्तन नहीं सलामी जोड़ी में। राकेश दिगाड़कर और उनके साथ राजेंद्र भंडारी। पहला ओवर लेकर गोरखनाथ दिगाड़कर तैयार होते हुए। जंजीरा सुपर किंग्स ने टॉस जीता है और पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है। और अब वक्त हो चला है कमेंट्री बॉक्स में परिवर्तन का। आगे का आंखों देखा हाल सुनाएंगे हमारे साथी कमेंटेटर वॉइस ऑफ कोंडेरी विश्वास केने। धन्यवाद जीजी गरज सर। नक्कीच दरम्यान आपण ही मॅच पाहतोय। एका बाजूला संघ असेल किंग्स 11 सिंधुदुर्ग आणि त्यांच्या अगेन्स्ट जंजिरा सुपर किंग्स या दोन दिग्गज संघादरम्यान ही मॅच आपण पाहतोय। सलामीची पेर मधाच्या आतमध्ये राकेश दिगाडकर त्याच्या सोबतीनं राजेंद्रला आपण पाहतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज गोरख। चांगली कामगिरी करावी लागेल दोन्ही बॅटर्सला। हो हाफ फटका मिस्टामिक स्ट्रोक डाऊन दी बॉल। क्षेत्ररक्षक थोडेसे नक्कीच दूर होते आणि तदबर नक्कीच या ठिकाणी मात्र एकच धाव फलकावरती जोडली जाईल। आता मात्र नक्कीच आफ्टर दी लंच थोडंसं नक्कीच उष्णता कमी मैदानाच्या आतमध्ये जाणवते आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र नक्कीच चांगला या ठिकाणी मात्र वातावरण प्राप्त होतोय क्रिकेटसाठी। आणि ही मॅच किंग्स 11 सिंधुदुर्ग त्यांच्या अगेन्स्ट जंजिरा सुपर किंग्स या दोन दिग्गज संघादरम्यान। हो हाफ फटका अतिशय सुरेख आहे परंतु उंची जास्त लांबी कमी आणि क्षेत्ररक्षकाने या ठिकाणी मात्र कुठल्या पद्धतीची चुकी केली नाहीये। अप्रतिम झेल फलंदाज फेल राकेश दिगाडकर बॅक टू द पवेलियन। मोठा फटका मारण्याचा मनसुबा जरूर आखला होता परंतु या ठिकाणी मात्र विकेटची प्राप्ती। विकेट हॅट्रिक्स आणि त्याचबरोबर चौकारची हॅट्रिक्स मारली तर सन्माननीय समीरजी बजागे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल। चौकार आणि षटकारांची हॅट्रिक जर संपादित केली तर या ठिकाणी मात्र दोन्ही बॅटर्सला ही सुवर्ण संधी असेल। नक्कीच या ठिकाणी मात्र या संधीचा लाभ कुठला संघ घेईल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कारण की सलामीला आलेला राकेश दिगाडकर आता मात्र नक्कीच स्वस्तात तंबूच्या आशेला परतलाय आणि मधाच्या आतमध्ये नवीन बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती खंडूला आपण पाहतोय। षटकारांच्या हॅट्रिकसाठी आपण पाहिलं तर नक्कीच SK एंटरटेनमेंट यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज। गुड्डू यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज। ओहो इथे मात्र फटका अफलातून आहे। उंची जास्त लांबी गाठेल का? ओहो क्या बात है क्या बात है। बॅक टू बॅक दोन झेल आणि खंडू शून्यावरती बाद। अप्रतिम झेल स्वीकारला क्षेत्ररक्षक अमोलने कारण की आपण पाहिलं तर अगदी लॉंगॉन मधून वाईडिश लॉंगॉनला गेलं आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र विकेटची प्राप्ती देखील झाली। आपण मॅच पाहतोय किंग्स 11 सिंधुदुर्ग आणि त्यांच्या अगेन्स्ट जंजिरा सुपर किंग्स या दोन दिग्गज संघादरम्यान ही मॅच सुरू आहे। आक्रमकता दाखवली गेली आणि या ठिकाणी मात्र नक्कीच चांगला खेळ देखील मधाच्या आतमध्ये प्रस्थापित केला जातोय।
फटका अतिशय सुरेख होता, परंतु एलिमिनेशन नव्हतं स्ट्रोक मध्ये, त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र विकेटची प्राप्ती झाली. आणि नवीन बॅटर मध्ये आतमध्ये सोनू दिघाडकरला आपण पाहतोय. मागच्या मॅच मध्ये चांगली आक्रमकता दाखवली होती सोनूने देखील, आणि ते मात्र नक्कीच सुरुवातीचे 2 फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर सोनूला देखील चांगली कामगिरी करावी लागेल मधल्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकावरती 2 धावा आणि 2 धाब्यांवरती 2 विकेट्स देखील प्राप्त केलेत जंजिरा सुपर किंग्स या संघानं. हो, क्या बात आहे, क्या बात आहे. परंतु ऑफस्टिकच्या अगदी बाहेर पंचांचा वाईडचा इशारा. वाईड या ठिकाणी मात्र फेकला जातोय. जर सोनूच्या रडार मध्ये चेंडू हाताळला तर नक्कीच जास्तीत जास्त धाबा येईल. धावसंख्या 3 या आकड्यावरती आणि शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. अतिशय चांगली कामगिरी, चांगली गोलंदाजी केली गोरखने. हो, इथे मात्र स्विंग अँड मिस, डॉट बॉल. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते गोलंदाज गोरखच्या माध्यमातून. 2 संघ नक्कीच आपण पाहिलं तर एकमेकांच्या समवेत फाईट करतात. एका बाजूला किंग्स 11 सिंधुदुर्ग आणि त्यांच्या अगेन्स्ट जंजिरा सुपर किंग्स या 2 दिग्गज संघादरम्यान. हो, इथे मात्र बिग हिट केला आणि चेंडूला फेकून दिला सीमा रेषा पार. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ मॅक्सिमम स्ट्रोक, बिग हिट षटकार. ऍक्शन रिप्लाय मध्ये देखील आपण पाहू शकता आक्रमकता दाखवली. चेंडू पडल्या त्याच्यावरती षटकाराची मोहर लागली होती आणि चेंडूला फेकून दिला वाईडिश लॉंग ऑनच्या बाहेर सीमारेषा पार षटकार. आणि 6 धाब्यांच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावर त्याला मात्र पाहायला मिळेल तत्पर 9 या आकड्यावरती. सन्मान्य मारुतीजी भोईर साहेबांचं देखील शुभागमन झालंय. आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष अधिक स्वागत असेल. 9 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस. लगेच आपण पाहतो खेळपट्टीवरती जे नाव KPLचं नक्कीच जे चित्र रेखाटलं जातं, जे ज्यांच्या माध्यमातून उभारलं जातं दरवर्षी, ते असे आमचे मारुतीजी भोईर साहेबांचं शुभागमन झालं. या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. नाना अशा नावाने सुपरिचित आहेत. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. ही कला आहे नक्कीच या ठिकाणी मात्र ही कला आपण पाहिलं तर खेळपट्टीवरती रेखाटली जाते. किरवली प्रीमियर लीगच्या माध्यमातून. दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकमध्ये केतन. हो, पहिला चेंडूवरती आक्रमकता दाखवलंय आणि चेंडूला फेकून दिला सीमा रेषा पार. 6 धावांसाठी बिग हिट षटकार. षटकाराला आणि षटकारानं धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. केतनाला गोलंदाजीवरती आणि केतनच्या पहिल्या चेंडूवरती षटकाराची मोहर लावली गेली. हो, हा फटका देखील अतिशय सुरेख आहे, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहेत. मिडऑफला क्षेत्ररक्षक प्रणय होते आणि एकच धाव तत्पर धावफलकावरती जोडली जाईल. बाकीच एक काल या खेळाडूने देखील गाजवला होता प्रणय, परंतु इंजुरी आली. त्यानंतर मात्र थोडासा नक्कीच संघर्ष केला, बॅकफुटला गेला, परंतु पुण्याच्या किरवली प्रीमियर लीगच्या माध्यमातून या सत्रामध्ये त्याला आपण पाहतोय. हो, आडव्या बॅटने ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता, मनसुबा आखला गेला होता. एलिमिनेशन नाहीये. स्ट्रोक मध्ये फक्त आणि फक्त एकाच धावेवरती समाधान मानलं जातंय आणि धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल तत्पर 17 या धावसंख्येवरती. जंजिरा सुपर किंग्स आणि त्यांच्या अगेन्स्ट किंग्स 11 सिंधुदुर्ग या 2 दिग्गज संघादरम्यान ही मॅच आपण पाहतोय. हो, पंचांचा नोचा इशारा. स्टेप आउट होते या ठिकाणी मात्र आपण पाहिलं नक्कीच. या ठिकाणी मात्र पॉपिंग क्रीजच्या बाहेर या ठिकाणी मात्र पाय पडला होता. त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र पंचांनी नोचा इशारा घोषित केलाय आणि हा फ्री हिट देखील असेल. आता मात्र पुन्हा एकदा संधी असेल फलंदाज राजेंद्र गडे मोठे फटका मारण्याची, कारण की हा चेंडू असेल फ्री हिट. हो, चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन ड्राईव्ह केल्या त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक त्यांना एकाच धाब्यावरती समाधान मानलं जाईल आणि एका धावेच्या मधील धावसंख्या धावफलकावरती जाऊ पोहोचेल ती म्हणजे 19 या आकड्यावरती.
दुसरं षटक प्रगती पथावर आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे केतनच्या माध्यमातून. हो, क्या बात है, क्या बात है, अप्रतिम गोलंदाजी, डॉट बॉल. सोनू दिगाडकरला देखील शांत बसवण्याचं कार्य सुरू आहे. सोनूने देखील आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे, परंतु इथे मात्र चांगली नक्कीच धावसंख्या उभारावी लागेल. सन्मानजनक स्कोर कडे स्थलांतरित व्हावं लागेल किंग्स 11 सिंधुदुर्ग या संघाला. 5 चेंडू आणि आतापर्यंत नक्कीच धावसंख्येचा विचार केला तर 10 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या गोलंदाज केतनने देखील. हो, हा फटका देखील अतिशय सुरेख आहे. गॅप शॉट सिलेक्शन, डीप मध्ये क्षेत्ररक्षक, दोन क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून झाले चुकी. चुकीला माफी नाहीये आणि चेंडू फरार होईल सीमारेषा पार. हा येईल नशिबाचा चौकार. चला, पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करायची, कारण की आपण पाहतो उष्णता दाट आहे, त्या अनुषंगाने पाण्याची या ठिकाणी मात्र मागणी केली जाते. चला, आपण लगेचच या ठिकाणी मात्र पाण्याची व्यवस्था करायची आहे दोन्ही बॅटर्सला. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 23 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये किंग्स 11 सिंधुदुर्ग या संघाची. आणि एका बाजूने आपण पाहिलं तर जंजिरा सुपर किंग्स हा संघ देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. डीजे उदय आपण देखील नक्कीच सज्ज राहा, कारण की नक्कीच संगीत प्रक्षेपित करणं गरजेचं आहे. आज पवित्र असा होळीचा सण आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये अनेक आपले नक्कीच या ठिकाणी मात्र आगरी कोळी बांधव होलिका नक्कीच देवीला नतमस्तक होतील आणि हा सण मोठ्या उत्साहाने मोठ्या आनंदाने साजरा करतील, यात मात्र शंका नाही आहे. तिसरं षटक प्रगती पथावर आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होईल गोलंदाज अमोल वरती विश्वास दाखवलाय. तिसऱ्या षटकामध्ये विश्वासाला साथ ठरवून मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करावी लागेल. किंग्स 11 सिंधुदुर्ग नक्कीच मागच्या मॅच मध्ये देखील उल्लेख केला होता. भारतीय नौसेना दिवस या किल्ल्यावरती नक्कीच साजरा केला गेला होता काही दिवसांपूर्वी. आणि नक्कीच आपण पाहिलं तर कोकण म्हटलं ते नक्कीच कोकणची माणसं साधी भोळी असं म्हटलं जातात, परंतु आपण देखील कोकण विभागामध्ये येतोय, कोकण पट्ट्यामध्ये येतोय. आगरी कोळी बांधवांच्या माध्यमातून देखील आजचा सण होळीचा पवित्र दिवस मोठ्या उत्साहाने मोठ्या आनंदाने देखील साजरा केला जातोय. गोलंदाज तयार, अमोल राटामधला विकेट ना. हो, रायसिंग अँड सरप्राइजिंग डॉट बॉल. क्या बात आहे, क्या बात आहे. विचार केला तर कल्याण असं ऐतिहासिक शहर आपल्या बाजूलाच आहेत आणि या शहराच्या माध्यमातून दुर्गाडी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिली आरमाराची उभारणी केली गेली आणि तिथून मात्र नौसेनेला नक्की सुरुवात झाली. नौका अनेक उभारल्या गेल्या मावळ्यांच्या माध्यमातून. हो, इथे मात्र क्रिकेट मधील सर्वात सुरक्षित फटका सुरक्षित या ठिकाणी मात्र स्ट्रोक खेचला गेलाय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून आणि त्या ठिकाणी मात्र या धावा मिळतील तत्पर फक्त आणि फक्त 2 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. अगदी विचार केला तर लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक भरता वेगाने आले आणि आपल्या संघासाठी या 2 धावा रोखल्या गेल्या. 2 धाब्यांच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजे 25 या धावसंख्येवरती. कुणाला आमच्या संभेत जोडले गेलेत आज ते देखील स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत. ओहो, फुल टॉस चेंडू, एलिमिनेशन चांगला आहे आणि चेंडूला फेकून दिलं होतं सीमारेषा पार. हा षटकार असेल कारण की सीमारेषे पार क्षेत्ररक्षक तैनात होते आणि हा येईल मॅक्झिमम स्ट्रोक षटकार. षटकार आलाय, सीमारेषे पार होते आणि आमचे साईनाथजी बजागे आणि योगेशजी पाटील सरांचं देखील शुभागमन होतोय
आफ्टर दी लंच ते देखील मॅचचा आनंद घेतील यात मात्र शंका नाही आहे. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित केला जातोय. भारतीय संस्कृती त्यांच्या माध्यमातून जपली जाते. डोक्यावरती गांधी टोपी, वारकरी संप्रदायाची धुरा सांभाळणार व्यक्तिमत्व साईनाथजी बजागे साहेबांना देखील आपण पाहतोय. इतर मात्र नक्कीच चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. तदबर मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या जाऊन पोहोचले तदबर 32 या धावसंख्येवरती, 31 या धावसंख्येवरती, कारण की आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेलेत. अब 32 धावा असतील, कारण की शेवटचा हा एक धाव धावफलकावरती जोडली गेले. मागच्या चेंडूवरती षटकार आला होता. आमचे किरण दादा थले देखील आनंद घेतात मॅचचा. ऑन फायर आहेत. आज होळीचा दिवस आहे आणि नक्कीच होलिका नावाच्या राक्षसींना जाळण्याचं कार्य केलं जातं. हो, इथे मात्र खराब चेंडू, भीमर चेंडू हाताला गेलाय गोलंदाज अमोलच्या माध्यमातून आणि तत्पर मिळेल 9+1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. आक्रमकता दाखवली जाते आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 34 या आकड्यावरती. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, परंतु हा चेंडू हाताला भीमर. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. पुण्याच्या या ठिकाणी मात्र संधी असेल मोठा फटका खेळण्याची फलंदाज राजेंद्रकडे. आज आक्रमकता दाखवली गेली. KPL पर्व 4 किरावली प्रीमियर लीग हे नक्कीच 4थं वर्ष आपण पाहतोय आणि 4थ्या वर्षामुळे देखील ही स्पर्धा अतिशय मानाने आणि सन्मानाने देखील आपण अनुभवतोय. हो, इथे मात्र नक्कीच चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. एकेका धावेसाठी आता मात्र संघर्ष मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. स्ट्राईक असेल सोनू दिगाडकरकडे आणि हा तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू असेल. धावसंख्या धावफलकावरती 35. अंतिम चेंडूवरती चांगला फटका एक्झिक्यूट केला जाईल का, याकडे सर्वांचं लक्ष आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अमोलला आपण पाहतोय. राईट अमोर द विकेट ना अमोल देखील सज्ज झालाय. हो, शॉर्ट आर्म बॉल करण्याचा प्रयत्न, बॉट आर्म बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची होते समाप्ती आणि अशा पद्धतीनं 3 षटकांचा वावगी समाप्त आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 35 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये किंग्स 11 सिंधुदुर्ग. क्या बात आहे, अप्रतिम संगीत. आजचा पवित्र होळीचा दिवस, हळवीचा सण आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र हे संगीत आमच्या DJ मास्टरच्या माध्यमातून आपण देखील ऐकतोय. आज नक्कीच होळीचा सण, होळीच्या या पवित्र दिवसामध्ये आपण पाहिलं झालं तर नक्कीच अपवित्र गोष्टींचं दहन केला जातोय. हो, इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळाला. डायरेक्ट हिटची संधी. ओहो, डायरेक्ट हिट जर लागला असता तर धोक्याची घंटा वाजली असती. पुढची मॅच असेल प्रतापगड रॉयल्स आणि त्यांच्या अगेन्स्ट शिवनेरी पलटण. दोन्ही संघांनी सज्ज राहा पुढच्या मॅच साठी. टॉस साठी सज्ज राहा शिवनेरी पलटण आणि या ठिकाणी मात्र नक्कीच विनंती असेल दोन्ही संघांना. स्विंग अँड मिस, डॉट बॉल. आक्रमकता दाखवली जाते या शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज शुभमच्या माध्यमातून. आज होळीचा सण साजरा केला जातोय महाराष्ट्र राज्यामध्ये नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये. आणि आज किरवली प्रीमियर लीगच्या माध्यमातून आमचे पंच असतील, कॉमेंटेटर असतील, आमचे लाईव्ह टेलिकास्ट टीम असेल, आनंद घेत आहेत आजच्या दिवसाचा. हो, ऑफड्राईव्हचा हा फटका, एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, आणि पाहता पाहता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी मात्र दुसऱ्या धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद. सोनू बॅक टू द पवेलियन.
माझ्याकडून पारितोषिक त्यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. साई दादा बजागे देखील या ठिकाणी मात्र आमच्या कॉम बॉक्स मध्ये सज्ज होत आहेत. नक्कीच साई शेठ बजागे, आज होळीचा पवित्र दिवस आहे आणि या सणाबद्दल नक्कीच आणि या उत्साहाबद्दल काय म्हणाल? किरिवली प्रीमियर लीग चालू आहे. संपूर्ण किरवली गाव एकत्र येऊन खेळतोय, त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार मानतो की या सणाच्या दिवशी सर्वांनी एकत्र येऊन क्रिकेट सामन्याचं आयोजन केलं. आयोजन करते सर्व क्रिकेट प्रेमी, क्रिकेट रसिक, संपूर्ण गाव, सर्वांचं मनापासून खूप खूप आभार. नक्कीच धन्यवाद. मुळाचं नक्की या ठिकाणी मात्र विश्लेषण केलं, कारण की KPLचं पर्व चालू आहे आणि आपण पाहिलं तर काही दिवसांवरतीच आपण पाहिलं तर इलेक्शन देखील येऊन ठोपलाय, परंतु गावामध्ये एकात्मता राखण्याचं कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून सुरू आहे. इथे मात्र गॅप शॉट सिलेक्शन, दोन क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या अव्वाक्याच्या दूर चेंडू फरार होत आहे सीमारेषा पार. दानदानीत कणकणीत चौकार. होळीचा दिवस संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच साईदादा आपण पाहिलं तर लहानपणी आपल्या गळ्यामध्ये साखरेच्या पाकापासून बनलेली ती नक्कीच माळ आपल्या गळ्यामध्ये असायची. आपल्या परिवाराच्या माध्यमातून, कुटुंबाच्या माध्यमातून टाकली जायचे. तर नक्कीच आपण पाहतो तो अनुभव कसा असेल. नक्कीच साईदादा आपण नक्कीच तुमच्या तोंडातून ऐकू शकता काही त्यावेळेस मात्र होळी सणाला फार महत्व होतं. रात्री जागून हा सण साजरा करायचे. पूर्वी याला शिमग्याचा सण बोलायचा आणि त्या शिमग्याच्या सणाला ती गाठी बोलायची. गाठी असायची गोड साखरेची आणि तिला चोरण्यासाठी पण प्रयत्न करायचे लोक. नक्कीच आज सोन्याला भरपूर भाव आहे, परंतु त्यावेळेस मात्र साखरेच्या ज्या गंठणीला देखील फार महत्व होतं. दरम्यान नक्कीच ही मॅच देखील आपण पाहतो, एका बाजूला किंग्स 11 सिंधुदुर्ग आणि एका बाजूला जंजिरा सुपर किंग्स या दोन संघादरम्यान SK लाईव्ह टीमच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आणि आमचे किरण थले देखील आज ऑन फायर आहेत, कारण की आज होळीचा पवित्र दिवस आहे. होली है बाय होली है, सबकी होली है. आणि किरणदादा पाटील, किरणदादा थले यांच्या माध्यमातून आणि SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून किरवली गावाला आणि त्यांच्या या KPL ला मनपूर्वक शुभेच्छा येतात. दरम्यान वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून अतिरिक्तच्या स्वरूपाने ही धाव फलकावरती जोडली जाईल. एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचेल, ती म्हणजेच 45 या धावसंख्येवरती. अंतिम चेंडू शिल्लक आहे या षटकातील आणि या इनिंग मधील. चांगली आक्रमकता दाखवली गेली आणि या ठिकाणी मात्र अंतिम चेंडू आहे. धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळेल का? गोलंदाज तयार, ऑन दी मार्क. हो, इथे मात्र नक्कीच जो फटका एक्झिक्युशन केलाचा होता ते मात्र नक्कीच झालं नाहीये. एक धाव तर कंप्लीट आणि इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता 2 धावा देखील पूर्ण होत आहेत आणि 2 धावेच्या माध्यमातून एक शॉट असेल. यस, आज होळी आहे बाई, आज नक्कीच सर्व गोष्टींना माफी असेल आणि एक धाव फलकावरती जोडली जाईल. 4 षटकांचा खेळ समाप्त आणि धावसंख्या धावफलकावरती 46-47 धावांची आवश्यकता विजयासाठी असेल जंजिरा सुपर किंग्स या संघाने. पुढील मॅचचा आपण करूया टॉस. शिवनेरी पलटण आणि त्यांच्या अगेन्स्ट प्रतापगड रॉयल्स या 2 दिग्गज संघादरम्यान ही मॅच असेल. आपण करूया टॉस. नक्कीच या मॅचचा टॉस केला जाईल. सन्मान्य मारुती दादा भोईर साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते हा टॉस करायचा आहे. 2 संघादरम्यान टॉस देखील केला जाईल आणि नक्कीच विजयासाठी आता मात्र धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजेच 47 आणि या 47 धावा चेस होतील की डिपेंड होतील याचं धावतं वर्णन आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करूयात व्हॉइस ऑफ कुकसे, व्हॉइस ऑफ भिवंडी आमचे योगेश पाटील सरांना ऐकूया खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद.
आणि षटकाला सुरुवात करतोय राकेश दिगडकर उर्फ रॉकी. कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्लीज कंट्रोल प्लीज. आपण सामना सुरुवात करतो आणि सध्या जो व्हॉइस आहे तो मात्र नक्कीच ऑनलाईन सुरू आहे, सो कॉपरेट. सत्यशील धाबांचा पाठला करण्यासाठी चांगली फलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये पाहिली आपण. नक्कीच कुणाल आमच्यावर या ठिकाणी माहिती पोहोचवत आहेत की पहिल्या डावामध्ये एक्झॅक्टली 46 धावा मात्र इथे जोडल्या गेल्या आणि सर्वाधिक जर आपण पाहिलं तर केतन सोरगेचं षटक पाहिलं आपण तरी 14 धाबा पहिल्या स्पेलमध्ये त्याने मात्र खर्च केल्या होत्या. हो या ठिकाणी पहा पहिल्या चेंडू मात्र सॉफ्ट पाडण्या मात्र ड्राईव्ह केला अगदी शॉर्ट पॉईंटचा क्षेत्र चेंडूवरती पोहोचला आहे आणि पहिल्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी गोरखनाथनं आपलं स्वतःच आणि संघाचं खातं उघडलं आणि पहिल्या चेंडूवरती एक धाव इथे मात्र या ठिकाणी पूर्ण केली आणि आपल्या रन चेसला मात्र सुरुवात केली. इथे मात्र आकुंडापाच्या डोहान साईडला पूल केलाय परंतु फिल्डर डेप मिडविटला होते झेल ड्रॉप. खूपच मोठी चुकी मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला करत होते त्या ठिकाणी आणि एक्झॅक्टली सहज सोपा झेल होता परंतु भरपूर काही चुका पाहिल्या. आपण रिप्ले मध्ये एक्झॅक्टली पाहू शकाल आकुंडापाचा चेंडू होता ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न आणि पाहू शकाल सहज सोपा झेल पकडण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू मात्र आपल्या हातामध्ये त्याला कॅरी करता आला नाही आणि थिंक पहिल्या चेंडूवरती अमोलला या ठिकाणी मात्र जीवनदान मिळत असताना 2 धाबा धाफलक्यावरती. हो इथे मात्र बॅटची काढा चेंडू मात्र हवेत शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक. हो माय गॉड एका हाताने झेल पकडण्याचा तिथे मात्र प्रयत्न केला आणि पहा दोन्ही फलंदाजांना मात्र या ठिकाणी जीवनदान दिले गेलं आणि आय थिंक रॉकी आता मात्र थोडंसं निराश आहे कारण वारंवार सातत्याने मात्र तो मात्र संधी निर्माण करतो या गडी बाद करण्यासाठी पडतो हवी तशी मात्र आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षणाची मात्र साथ मिळत नाहीये आणि त्याच अनुषंगाने मात्र पहिल्या 3 चेंडूवरती आपल्या 3 सिंगल धावा मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. राजेंद्र सुद्धा मात्र नाबाद 20 धावा ची केली तिथे मात्र साखरे पाहू शकाल या ठिकाणी मिडऑफच्या डोक्यावरून चेंडू मात्र वेगाने मात्र या ठिकाणी एक क्षण असं वाटलं होतं की मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल परंतु लॉंग ऑनच्या फिल्डरने मात्र जाऊन जबरदस्त क्षेत्ररक्षण ते मात्र साकारलं आणि लॉंग ऑनला आपण जर पाहिलं तर राजू होते उर्फ राज. काय जबरदस्त मात्र ठिकाणी या कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी किमान 2 धावा त्या ठिकाणी वाचवल्या असं मात्र ठिकाणी म्हणायला हरकत नाहीये. तीन धावा इथे मात्र पूर्ण केल्या. 3 धावांनी संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. हो इथे मात्र या ठिकाणी पाहू शकाल रनआउटची संधी होती परंतु ती संधी गमावली. स्वतः राकेश दिगाडकडनं मात्र या ठिकाणी चूक मात्र या ठिकाणी त्याच्याकडून बाला मिळाली. जर चेंडू मात्र एस्टनच्या अगदी जवळपास जाऊन सुद्धा मात्र जर चेंडूला जर स्पर्श केला असता तर सुद्धा मात्र त्या ठिकाणी विकेटची मात्र संभावना होती परंतु तीच चूक मात्र रॉकीकडनं आपण पाहिली आणि अखेर फलंदाज मात्र त्या ठिकाणी बचावला अमोल. खराब चेंडू फुल टॉस आणि ऑन साइडला उडवलाय फेकून दिलाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून 7 धावांसाठी हा षटकार. धावसंख्या आपण जर पाहिली तर 12 धाबा 10 फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आता मात्र जिंकण्यासाठी या ठिकाणी 35 धाबांची आवश्यकता आहे जंजिरा सुपर किंग्सच्या संघाला. काय जबरदस्त बॅटिंग सध्या आपण पाहतो दोन्ही फलंदाजांना मात्र संधी दिली गेली त्या संधीचं सोडून मात्र या ठिकाणी करत असताना एका बाजूला अमोल तर दुसरीकडे पाहिलं तर गोरखनाथ आणि आतापर्यंत 12 धाबांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. चला थोडासा वेल कमी खर्च करा. यानंतर जो सामना आहे दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचं आहे
जंजिरा सुपर किंग्स आणि त्याच्या अगेन्स्ट संघ असेल पुरंदर वॉरियर्स. या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. यानंतर सामना झाल्यानंतर जो सामना सुरू आहे, परंतु यानंतर जो सामना असेल शिवनेरी पलटण विरुद्ध प्रतापगड रॉयल्स, या दोन संघांमध्ये पुढील सामना असणार आहे. परंतु या ठिकाणी पाहू शकाल गोलंदाजांना सुरुवात केली आणि पहिल्या चेंडू मात्र स्वेर हाताळला. गोलंदाज होते त्या ठिकाणी करण. अतिरिक्त धावसंख्येवरती मात्र कुठेतरी लक्ष केंद्रित करावं लागेल. चेंडूची लाईन चांगली होती, परंतु पडल्यानंतर थोडस बाहेरच्या दिशेने मात्र या ठिकाणी निघून गेला आणि त्याच अनुषंगानं स्वेर चेंडू मात्र या ठिकाणी आपल्याला गोलंदाजीकडून पाहायला मिळाला. धावफलकावरती 13 धावा पाहायला मिळत आहेत. इथे मात्र बॅटची काढा चेंडू हवेत, परंतु शॉर्ट फाईनलीकडे मात्र या ठिकाणी पाहू शकाल. ओ माय गॉड, तिथे मात्र सुद्धा थोडस हजिटेशन पाहिलं, परंतु रॉकीने मात्र शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूला स्टॉपिंग केलं आणि एक धाव तिथे मात्र या ठिकाणी पूर्ण केली गेली. फिल्डिंग डिपार्टमेंट जर पाहिलं तर ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग आहे, त्यानंतर स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग हॉर्न आणि जर आपण ऑफ साइडचा विचार केला तर लॉंग ऑफ आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, डीप कव्हर पॉइंटला खेळाडू आहे, शॉर्ट पॉइंटला फिल्डर आहे आणि त्यानंतर शॉर्ट थर्ड मॅनला एक फिल्डर आहे. गोलंदाज पुन्हा एकदा खराब चेंडू फुल टॉस आणि त्याच्यावरती गोरखनाथ बरसलाय आणि पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 धावांसाठी हा षटकार. विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. काही जबरदस्त फटका पाहिला आपण गोरखनाथच्या बाट मधून. अगदी खराब चेंडूचा फुलटॉस आणि त्याच्यावरती मात्र जबरदस्त या ठिकाणी फुलटॉस वसूल केला गेला आणि धाव फलकावरती बिन गडीबाद 20 धाबा आपल्या धाव फलकावरती पाहायला मिळतात. येणारे 16 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 27 धाबांची आवश्यकता. या ठिकाणी मात्र लाईन पाहावी लागली एक्झॅक्टली चुकीची आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी पंचानं गोलंदाजाला दंडित केलं. दरम्यान ते पारितोषिक आलेलं आहे. गोरखनाथने जर सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर माजी उपसरपंच ग्रामपंचायत किरवली इताडीचे सन्मानित दशरथ बजागे याचकडून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाणार आहे. परंतु त्या अतिरिक्त आपण धाबा पाहतो त्याच्यावरती मात्र गोलंदाजाने मात्र कंट्रोल करावा लागेल, कारण समीकरण जर पाहिले तर 16 चेंडू आणि 26 धाबांचं पाठलाग तुम्हाला करायचा. आणि या ठिकाणी पहा आपल्या मोहल्ल्यामध्ये चेंडूला मात्र आपटी दिली आणि त्याच अनुषंगाने मात्र हा चेंडूची जर आपण हाताने जर पाहिली तर फलंदाजाच्या अवकाशा बाहेर ही लेंथ पाहिली आपण आणि त्याच अनुषंगाने सलगचा हा दुसरा स्वेअर चेंडू आणि 1 फॉर दी ओव्हर चा इशारा पंचाच्या वतीने मात्र इथे दिला जातोय. म्हणजे या षटकामध्ये आता मात्र गोलंदाज बाउन्सर चेंडू हाताळू शकणार नाहीये. हाताळू शकतो परंतु त्याचे सुद्धा एक काही मर्यादा आहेत. हो, जबरदस्त मात्र स्लाइस केला अगदी पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला पाठवला अगदी डीप मध्ये, कुठला फिल्डर नाहीये आणि चेंडू सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबांसाठी हा चौकार. काय जबरदस्त फटका पाहिला आपण. एकूण 26 धावा धाव फलकावरती पाहतो आणि 26 धावांपैकी आपण जर गोरखनाथचा विचार केला तर त्याने फक्त 6 चेंडू फेस केले, वैयक्तिक 18 धावसंख्येवरती खेळतोय आणि अमोलचा आपण विचार केला तर 3 चेंडू मध्ये 5 धाबा त्याच्या बाट मध्ये पाहायला मिळाला. चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये आता मात्र डेव्हलप होत असताना चेंज ऑफ पेस, फुल टॉस आणि त्याच्यावरती पुन्हा मात्र जबरदस्त फटका आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलंय. 7 धाबांसाठी हा षटकार.
क्या बात आहे सावरदेव चं गुणगान करणारे संगीत आणि मात्र नुकतंच मात्र दर्शन घेऊन इथे मात्र नक्कीच पोचलेले आमचे साई शेठ बजागे असतील, विश्वास केने असतील, किरणजी थल्ले असतील किंवा योगेश पाटील असतील. नुकताच दर्शन घेऊन मात्र या ठिकाणी पुन्हा आम्ही या स्पर्धेमध्ये दाखल झालो आणि मात्र पाहू शकाल त्या गाण्यावरती नक्कीच चांगला प्रदर्शन मात्र या ठिकाणी इतर प्रेक्षकाचा सुद्धा आपला पाहायला बोलतोय. परंतु या सामन्याचा आपण विचार केला तर अगदी चांगल्या स्थितीमध्ये पाहायला बोलतोय आपल्याला जंजिरा सुपर किंग्स हा संघ. कारण गोरखनाथ मात्र ज्या खेळीसाठी आपण ओळखतोय त्याचप्रमाणे त्याची खेळी सध्या या सामन्यामध्ये पाहत आहोत. कारण 24 धाबा त्याच्या वैयक्तिक बॅट मधून पाहिला, फक्त 7 चेंडूचा त्याने सामना केला आणि या ठिकाणी आणि वैयक्तिक आपण जर पाहिले तर या ठिकाणी 32 धाबा फलकावरती मात्र लागल्या गेल्या. एकही गडी मात्र या ठिकाणी संघाने मात्र गमावला नाही. एक चांगल्या स्थितीमध्ये मात्र संघ आपल्याला पाहायला बोलतोय आणि असं वाटतं की विजयाकडे मात्र सहजपणे मात्र वाटचाल करतो की काय. ज्याप्रमाणे गोरखनाथ दिगाडकर बॅटिंग करतो, आकुट्या पदाच्या डोहान साईडला पुन्हा एकदा मात्र फुलचा फटका आणि चेंडू सरळ मिड विकेटच्या बाहेर जात असताना 4 धाबांसाठी चौकार. काय जबरचं मात्र फलंदाजी गोरखनाथच्या वतीने आपण पाहत आहोत. 13 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी आता मात्र फक्त आणि फक्त 11 धाबांची आवश्यकता. आणि हा षटक जर आपण पाहिला तर खूपच मागणं षटक पाहतो आपण गोलंदाज करणचं. कारण आतापर्यंत त्यांनी 5 लिगल चेंडू हाताळले आणि या 5 लिगल चेंडूमध्ये तब्बल 24 धाबा तरी खर्च केल्या. खूपच मागणं षटक आणि त्याच अनुषंगाने मात्र रॉकी सुद्धा मात्र खूपच निराश आहेत. कारण आपण ऑप्शनला पाहिले तर सोनू दिगाडकर त्यांच्याकडे मात्र एक पर्यायी नक्की ते निवड करू शकले. विशाल बजागे सुद्धा होते, परंतु करेकडे मात्र चेंडू सोपवला गेला आणि तब्बल 24 धाबा त्याने मात्र खर्च केला. आणि त्याच अनुषंगाने आता मात्र समीकरण 13 चेंडूमध्ये 11 धाबांची आवश्यकता. पूर्णपणे वर्चस्व आपण पाहतो जंजिरा सुपर किंग्स या संघाचं. व पुन्हा एकदा मात्र इथे संधी होती, फलंदाज मात्र त्या ठिकाणी बीट होताना पाहायला मिळतात आणि अखेर शेवटचा चेंडू मात्र या ठिकाणी आपल्याला निर्धाव पाहायला मिळाला. आणि त्याच अनुषंगाने 2 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धाबा एक्झॅक्टली 18च्या धावगतीने मात्र धाबा 10 फलकावरती पाहायला मिळतात. आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता मात्र जिंकण्यासाठी 11 धाबांची आवश्यकता. सातत्याने अजय करत नेहमी सांगतात की ABCD प्रमाणे सोपं समीकरण आहे आणि हो नक्कीच त्याच अनुषंगाने मात्र हे समीकरण तुम्हाला आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळत आहे. चला फिल्डिंग लगेच तुम्हाला लाभायची आहे. कुठल्या प्रकारचं मात्र या ठिकाणी जास्त विलंब करू नका. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धाबांची आवश्यकता असताना मात्र तिसऱ्या षटकाला सुरुवात करतात राजेंद्र भंडारी. इथून सुद्धा मात्र तुम्ही या सामन्यामध्ये कमबॅक करू शकता आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी तुम्हाला कामगिरी करावी लागेल. आणि ती कामगिरी राजेंद्र भंडारी मात्र तिसऱ्या षटकामध्ये करेल का? चमत्कारी गोलंदाजी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल का? तसे पाहिले तर किरवली गावाचा हा उत्सव इथे मात्र अनुभवतो KPL. तसे पाहिलं तर होळीचा आज दिवस आहे, परंतु होळीच्या संदर्भातील स्पर्धा सातत्याने मात्र या ठिकाणी आयोजित केली जात असते. परंतु या ठिकाणी पहा आकुट्या चेंडू हुक केला आणि चेंडूला मात्र पाठवला लॉंग लेगच्या बाहेर. 4 धाबांसाठी हा चौकार. मजा नहीं यार. झाले आमचे मनोज पाटील उर्फ सांगा. खराब चेंडू होता, त्याच्यावरती जबरदस्त फटका. हो या ठिकाणी दांडी गोल. डाबल स्टिक मात्र ते उद्ध्वस्त केल्याने पहिला धक्का मात्र ते लागत असताना जंजिरा सुपर किंगच्या संघाला अमोल बॅक टू द डगआउट.
नाही, सर्व काय भेटेल तुम्हाला, थोडस कॉपरेट करा. हा मूलभूत घटक आहे. या काशीनाथ बजागे आपण लक्ष केंद्रित करा. येईल. परंतु ज्याप्रमाणे पिंट्या मैदानाच्या आतमध्ये गेला असं वाटलं की प्रॉपर होली आहे आणि त्याने मात्र सादर करून दिली. झुंजार माजी सरपंच ग्रामपंचायत किरोलीचे काशीनाथजी बजागे नक्कीच चांगलं योगदान आहे या स्पर्धेसाठी आपण विचार केला तर. हो, पिंट्या आले आणि मात्र या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती कॉन्फिडंटच्या माध्यमातून बास झाले. यालाच म्हणतात होळीचा सण. परंतु त्यांचे नक्कीच या ठिकाणी कौतुक करेल आणि कुठल्या प्रमाणे पंचांच्या यशाची मात्र त्या ठिकाणी वाट पाहिली नाही, कारण त्यांना माहिती होतं की बॅटला चेंडू स्पर्श झाला आणि त्याच अनुषंगाने मात्र बॅक टू बॅक दुसरा धक्का लागत असताना या ठिकाणी टीम जंजिरा सुपर किंग्सच्या संघाला सुरुवात चांगली झाली होती, परंतु सलग 2 चेंडूमध्ये 2 गडी मात्र ते गमावले आणि त्याच अनुषंगाने आता 4थ्या क्रमांकावरती आपल्याला नवीन फलंदाज केतन चोरगे पाहायला मिळतोय. येणारे 9 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 7 धाबांची आवश्यकता. नेक्स्ट मॅच पुरंदर वॉरियर्स विरुद्ध स्टार 11 सिंहगड. तर मी विनंती करतो की नाणेफेकीसाठी यायचं आहे. यानंतर होणारा सामना, परंतु चालू सामन्यामध्ये आपण जर विचार केला तर 40 धाबा 10 फलकावरती पाहायला मिळतात. 2 विकेट आतापर्यंत या ठिकाणी गमावले आणि येणाऱ्या 9 चेंडूमध्ये 7 धाबांची मात्र या ठिकाणी आवश्यकता आहे. गुरुनाथच्या सुत्रे आता मात्र नवीन फलंदाज केतन चोरगे आपल्याला पाहायला मिळतोय. हो, पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी मात्र जोरदार अपील करतो. इम्पॅक्ट आपण जर पाहिलं तर लेगस्टम्पच्या खूपच बाहेर होत आणि त्याच अनुषंगाने पंचांनी मात्र या ठिकाणी ही अपील फेटाळली आणि त्याच अनुषंगाने मात्र हा पहिला डॉट चेंडू मात्र या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. कारण पहिल्या चेंडूवरती चौकार, तर सलगच्या 2 चेंडूवरती 2 सफलता आणि हा 4था चेंडू आपण जर पाहिला तर राजेंद्र भंडारी यांनी मात्र निर्धाव हाताळला आणि आता मात्र समीकरण 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धाबांची आवश्यकता. जबरदस्त या ठिकाणी कमबॅक, जबरदस्त वापसी राजेंद्र भंडारी यांच्याकडून पाहायला मिळाली. हो, आकुटेपचा चेंडू ऑन साइडला फुल केलाय, परंतु फिल्डर आहेत. हो, मौका भी दिया और चौका भी दिया और वहां पे खड़े थे खंडू. खंडूकडे चूक झाली. हा झेल सोडला की खंडूने हा सामना सोडलाय. येणारा खेळ नक्कीच या ठिकाणी सांगून जाईल, परंतु नक्कीच असं वाटलं होतं की मात्र झेल नक्की ते पकडतील, परंतु त्यांच्याकडून मात्र ही चुकी घडली आणि आता मात्र समीकरण 7 चेंडू आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 3 धाबांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा मात्र ऑन साइडला स्टँड अँड डिलिव्हर वॉटर स्ट्रोक विजयाचा षटकार केतन चोरगेच्या बॅट मध्ये पाहिला आणि हा सामना जिंकलाय संघ जंजिरा सुपर किंग संघाला. सो कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक किंग्स 11 सिंधुदुर्ग. आपण मॅच समरी पाहू शकाल. पहिल्या इनिंग मध्ये 3 गडाच्या मोबदल्यात 46 धाबा जोडल्या होत्या किंग्स 11 सिंधुदुर्ग संघानं, परंतु त्याच्या धाबांचा पाठला करत असताना 2 गडाच्या मोबदल्यात 50 धाबा जोडल्या जंजिरा सुपर किंग संघानं आणि 8 विकेट्सने मात्र सामना इथे मात्र या ठिकाणी फिनिश केलाय. जबरदस्त या ठिकाणी मात्र हे बॅटिंग इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच